नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मित्रांनो, आताच कर्नाटकमध्ये जी घटना घडली त्या मुलीचं नाव आहे नेहा हिरामेत. हिचा एका लव जिहादाने हत्या केलेली आहे. त्या लव जिहादाचं नाव आहे फयाज अहमद. तो तिला बऱ्याच दिवसापासून त्रास देत होता. तिच्या वडिलांनी बऱ्याचशा वेळेस धमकीसुद्धा दिल्या होत्या, तरीसुद्धा तो ऐकत नव्हता आणि त्या मुलीने त्याचा प्रपोज रिजेक्ट केल्यावर त्या लव जिहाद्यांनी तिची हत्या केली. हे लव जिहादाचा ध्येयच आहे त्यांना हिंदू मुलींना त्यांच्यामध्ये फसवायचं आहे. परंतु दुःख तेव्हा झालं जेव्हाच कर्नाटकचा एक गृहमंत्री तो म्हणतो की नेहा के साथ कोई लव जिहाद नहीं हुआ, इस मामले में फालतू में बढ़ाया जा रहा है. म्हणजे यामध्ये सुद्धा राजकारणाची साथ होती का तुम्ही म्हणत असाल. असं कोण म्हणलं? त्याचं नाव आहे जितेंद्र प्रताप सिंग. तो एक कर्नाटकमधील गृहमंत्री आहे. म्हणजे याचा राजकारणामध्ये सुद्धा समावेश आहे आणि राजकारणामध्ये सुद्धा सपोर्ट होता. हिंदूंनो सावधान, खास हिंदू मुलींसाठी संदेश. अरे हिंदू मुलींनो, आता तरी सुधरा. काय अवस्था झाली त्या कर्नाटकमध्ये त्या मुलींची. कारण त्याच ताईने त्या मुलाबरोबर मैत्री केली ही तिची 100% चुकी होती. हा जी आधी स्वतःच्या आईचा आणि स्वतःच्या बापाचा सुद्धा नाही होऊ शकला आणि तुमचा काय होणार आहे. ह्या जिहाद्यांच्या हातातून एक गाय आणि एक माय वाचवणं हेच ध्येय आहे एका हिंदूंचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यांच्याबरोबर प्रेम करू तर सोडूनच द्या, यांच्यासंग मैत्रीसुद्धा करू नका. आणि ताई आता तरी सुधार. त्या ताईसोबत जे झालं ते तुझ्या घरापाशी यायला वेळ नाही लागायचा. आणि प्रत्येक हिंदू मुलींना हा विचार सोडून द्या, माझा अब्दुल असा नाही आहे आणि माझा मित्र तसा नाही आहे. अरे सगळे सेम आहेत, यांचं ध्येयच ते आहे. आणि ताई आता तरी सुधार आणि जरा डोक्यात प्रकाश टाक. फक्त हिंदूच. जय श्रीराम.